इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात आली असून ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे, सचिव धोंडीराम जेऊरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली। कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले व विविध विषयावर चर्चा करण्यात आली। या भेटीसंदर्भात सदाशिव बेडगे यांनी काय माहिती दिली पाहूयात। नमस्कार, मी सदाशिव बेडगे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद। आमचं एक ब्रीद वाक्य आहे, ग्रंथालय येताये कर्मचारी सुखाये। 11 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आम्ही मोर्चा करणार आहोत। नुकतेच 2 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांना आम्ही आमच्या ग्रंथालय कर्मचाऱ्याच्या मागण्याचं निवेदन दिलं व त्यांना सांगितलं की आमच्या जे मागण्या आहेत ग्रंथालय अधिनियमात दुरुस्ती करणे, ग्रंथालय कर्मचाऱ्याची 6 तासाच्या ऐवजी 8 तास वेळ करणे, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन दरमहा त्यांच्या खात्यावर देणे या मागण्याच्या संदर्भात आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये प्रत्येक वर्षी 10% वाढ करणे या मागण्याच्या संदर्भात नितीन गडकरी साहेब यांना निवेदन देऊन त्याला विनंती केली की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर आपण बैठक आयोजित करण्यासाठी शिफारस करावी व त्यांना आपण व्यक्तिशः फोन करून सांगावं व आमच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की या मागण्यासंदर्भात लवकरात लवकरच आम्ही त्यांच्याशी संपर्क करू आणि तुमच्या मागण्या रास्त असून त्या मागण्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। 2 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारी त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे व चर्चा केलेली आहे। मी सिद्धराम मुद्देब्याळ, ग्रंथालय कर्मचारी संघटनेचा सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। आम्ही 11 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये आम्ही मोर्चा करणार आहेत आणि मोर्चा काढणं हे पक्कंच आहे। आम्हाला आमच्या लोकांनी सगळं सहकार्य करायला पाहिजे। कोणी आडवं आलं तरी आम्ही थांबणार नाही। आम्ही मोर्चा सक्षमपूर्ण करणार आहे हे सगळ्यांना मी बोलतो।